नवाब मलिक यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे आणि त्यानंतर ते आता माध्यमांशी संवाद साधत आहेत. नाही, मी 165 नंबर वार्डमध्ये या वार्डाचा मी मतदार आहे आणि मी माझ्या मतदानाचा हक बजावलेला आहे. आणि लोकांना आपण मुंबईकरांना मी आग्रह धरतो की आपण जास्त संख्येने बाहेर पडा, मतदान करा. आपल्या हक्काच्या नगरसेवक निवडण्याची हीच वेळ आहे. जर आपण घरी बसून राहिलो तर ज्यांना आपण पसंत करत नाही तरी ते पण निवडून येत आहे. त्यासाठी ज्यांना तुम्हाला मतदान करायचं आहे मतदान करा, पण मतदानाचा हक बजवा ही मी सगळ्यांना विनंती करतो. नवाबभाई, खरं तर आज मतदान आहे, परंतु काल आणि परवा मोठ्या प्रमाणात पैसे जे आहेत ते मी आज राजकीय बोलणार नाही. इतकंच बोलतो आहे की लोकांनी मतदानाचा हक ते बजावलं पाहिजे आणि मोठ्या संख्येने मतदान करावा हीच मी लोकांना विनंती करतो. जास्तीत जास्त महिला दिलेल्या आहेत उमेदवार म्हणून. या सगळ्याच महिला उमेदवार तुम्ही जास्तीत जास्त दिलेल्या आहेत. किती विश्वास वाटतो या सगळ्या? असं आहे, आम्ही जे उमेदवार दिलेले आहेत ते लोकांच्या समोर आहे. युवा आहे, सर्व प्रकारचे आहे. आता त्यांच्या बाबतीत जास्त बोलणं मला वाटते आचारसंहितेचं भंग आहे. माझं इतकंच म्हणणं आहे की लोकांनी जास्त जे चांगले उमेदवार आहे, सुशिक्षित आहे, ज्यांना समाजसेवेचा वारसा आहे किंवा चांगल्या पद्धतीने त्यांना विश्वास असेल ते काम करू शकताय, या प्रकारचे जे उमेदवार आहेत त्यांना मतदान करा हीच विनंती करतो. धन्यवाद. समोर आलाय खरं तर बोटाला शाई लावली जाते, परंतु अनेक ठिकाणी ही बाब समोर आली की बोटाला मार्कर लावून मतदानाची जी काही प्रक्रिया ती पार पडली जाते. कुठेतरी यावरून वाद निर्माण होताना पाहायला मिळतो. मला वाटते, मला तर नाही असं आहे आणि लोकांचा आरोप आहे जरा ऐका, पहिले बोटाला काड्याने शाई लावण्याची पद्धत होती. आता टेक्नॉलॉजी बदलल्यानंतर तीच इंक मार्करमध्ये टाकून त्याचा वापर होते. शाई पुसते. जर माझी शाई पुसली तर माझ्याकडे जे मतदार यादीमध्ये मी मतदान करायला जाणार आहे माझे फोटो आहे. माझ्या फोटोशिवाय माझं मतदान दुबार कसं होऊ शकते? मला वाटतं ही जुनी गोष्ट आहे. जेव्हा मतदार यादीत फोटो नव्हते त्या